पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचं ध्वजारोहण करण्यात आलं। या सोहळ्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांची उपस्थिती लक्षवेधी ठरली आहे। संघ मोदींच्या खांद्याला खांदा लावून वाटचाल करत असल्याचं अधोरेखित झालंय। देश के सम्माननीय यशस्वी और जयस्वी प्रधानमंत्री जी आदरणीय नरेंद्र जी मोदी, उपस्थित सज्जन, माता भगिनी, आज हम सबके लिए एक सार्थकता का दिवस है। अयोध्येतील राम मंदिराच्या ध्वजारोहण सोहळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांनी पंतप्रधान मोदींचं तोंड भरून कौतुक केलं। राम मंदिराच्या निर्मितीमधील हा ऐतिहासिक टप्पा मानला जातोय। मोदींच्या हस्ते राम मंदिरावर धर्मध्वज फडकवण्यात आला। निमित्त जरी ध्वजारोहण सोहळ्याचं असलं तरी पंतप्रधान मोदींसोबत मोहन भागवतांची उपस्थिती बरंच काही सांगून गेली। राम मंदिराच्या उद्घाटनावेळीही मोदींसोबत मोहन भागवतांनी हजेरी लावली होती। मोदी आणि आरएसएस यांच्यातील संबंधांवर बरंच काही बोललं केलं। त्यामागचं कारण म्हणजे पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर जवळपास 12 वर्ष मोदी संघापासून अंतर राखून होते। पण संघाच्या शताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रमाला मोदींनी आवर्जून हजेरी लावली। नागपूरच्या रेशीम बागेतील आरएसएसच्या मुख्यालयात जाऊन स्मृती मंदिराला भेट दिली। पंतप्रधान मोदी हे संघाच्या मुशीतून घडलेले नेते आहेत। त्यांनी सुरुवातीच्या काळात संघाचे प्रचारक म्हणून काम केलंय। 2012 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक के सुदर्शन यांच्या निधनानंतर अंत्यसंस्कारासाठी मोदी नागपुरात संघाच्या कार्यालयामध्ये गेले होते। त्यावेळी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते। त्यानंतर पुढच्याच वर्षी 2013 मध्ये भाजप मोदींना पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर करणार असल्याची चर्चा रंगली होती। त्यावेळीही मोदींनी संघाच्या मुख्यालयात जाऊन मोहन भागवतांची भेट घेतली होती। आता राम मंदिर ध्वजारोहणाच्या निमित्तानं हे दोन्ही नेते एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।